60% मतदान जवळपास महिला मतदारांनी नोंदवलंय। महिला मतदार कुणाच्या बाजूने उभे राहिल्या किंवा महिला मतदारांची साथ कुणाला मिळाली आहे तर ती अर्थातच एनडीएला मिळाली आहे, ती जेडीयूला मिळालेली आहे, ती भाजपला मिळाली आहे। त्यामुळे 3 फॅक्टर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निवडणुकांच्या अगदी तोंडावरती जसं महाराष्ट्रामध्ये काही लोकप्रिय घोषणा या सरकारकडनं केल्या गेल्या तशाच पॉप्युलर घोषणांची एक खैरात आपल्याला पाहायला मिळाली। त्यामुळे आता बिहारच्या निवडणुकानंतर जे चित्र स्पष्ट होणार आहे त्यानंतर देशभरावरच्या पातळीवरती याची सुद्धा चर्चा नक्की होईल की जे फ्री बीजचं राजकारण ज्याची चर्चा गेले काही दिवस सातत्यानं राजकीय तज्ज्ञांकडनं केली जाते ते फ्री बीजचं राजकारण सगळी गणितं बदलवणारं राजकारण ठरतंय का। आता बिहारमध्ये सुद्धा जेव्हा निवडणुका अगदी तोंडावरती होत्या तेव्हा सत्ताधाऱ्यांकडनं काही मोफत योजनांची घोषणा आणि तीही खास करून महिला वर्गासाठी करण्यात आली। आगामी काळामध्ये देशपातळीवरचा विचार करता जवळपास प्रत्येक राज्यात महिला मतदारांचा आकडा महिला मतदारांचा टक्का हा कमालीचा वाढणार आहे आणि त्याच महिला मतदाराला फोकस ठेवत त्यांना केंद्रित ठेवत जे राजकारण करतील जे योजनांची घोषणा करतील ती मंडळी ते पक्ष कदाचित मोठी घोडदौड करतील असं चित्र आपल्याला बिहारच्या आकड्यांवरनं तरी दिसतंय। एनडीए 148 म्हणजे जवळपास 150 पर्यंत कलांच्या बाबतीत एनडीएचा आकडा पोहोचलाय, ज्यापैकी भाजप 76 आहे, जेडीयू 73 आहे। तर महागठबंधनचा विचार केला तर महागठबंधन 73 जागांवरती कलांच्या बाबतीत आघाडीवर आहे, ज्यापैकी जो आरजेडीचा वाटा आहे तो 60 जागांचा आहे। तेजस्वी यादव यांनी सुरुवातीच्या काळामध्ये कलांच्या बाबतीत खूप मोठी आघाडी घेतली पण आता कुठेतरी त्यांची पिछाडी पाहायला मिळते। काँग्रेसनं नेहमीप्रमाणे फार मोठं मॅजिक इथे दाखवलेलं नाही। एनडीएचा विचार केला तर दोघेही जण म्हणजे भाजप आणि जेडीयू समसमान जागांवरती निवडणूक लढवतात, 101 जागांवरती। तर 143 जागांवरती आरजेडीनं म्हणजे जवळपास बिहार विधानसभेत 50% जागांवरती जर कोणी उमेदवार उभे केलेले आहेत तर ते आरजेडीनं उमेदवार उभे केलेले आहेत आणि त्यापैकी सध्याचं चित्र असं आहे की 60 जागांवरती 143 पैकी 60 जागांवर आरजेडीचे उमेदवार लीड घेत असल्याचं चित्र आहे। महागठबंधनपेक्षा एनडीए 100 जागांनी जास्त आघाडीवर आहे, म्हणजे 148 जागांवरती एनडीए आघाडीवर आहे, महागठबंधन 73 जागांवरती आघाडीवर आहे। तू म्हणालास तसं अश्विन हा गॅप किंवा हा फरक बराच मोठा आहे आणि आता जवळपास 9:30 वाजून गेलेले आहेत। ईव्हीएमचे हे आकडे आहेत, ही पिछाडी भरून काढणं वाटतं तितकं निश्चितपणे सोपं नाहीये। खरं कारण आता जर टोटल आपण बघितली 243 जागांपैकी 230 जागा म्हणजे जवळपास 80-90% जागांचे कल आपल्या हाती आलेले आहेत आणि आता 10 ते 12 जागा जेमतेम उरलेल्या आहेत जिकडे कल यायचे आणि त्यामुळे एनडीए